नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे। दिनांक 4/11/2025 हा परिपत्रक आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR काय आहे व परिपत्रक काय आहे ते संपूर्णपणे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत हा महत्त्वपूर्ण परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक 4/11/2025 इम्पॉर्टंट करिक्युलर रिगार्डिंग ऑनलाईन ट्रान्सफर ऑफ एम्प्लॉईज इश्यूड ऑन 4/11/2025 कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीबाबत ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 4/11/2025 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की सन 2025च्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दरम्यान बहुतांश न्यायालयीन प्रकरणे ही संबंधित जिल्हा परिषदांनी विहित मुदतमध्ये अवघड क्षेत्र घोषित न केल्याने बदलीकरिता पात्र तसेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये अचूकता नसल्याने तसेच रिक्त पदांची माहिती अचूक न भरल्या कारणाने उद्भवलेली आहे। या सर्वांच्या परिणाम स्वरूप बदली प्रक्रिया दिनांक 31/5/2025 पर्यंत या ठिकाणी पूर्ण झालेली नाही। विविध न्यायालयीन प्रकरणात सरकारला सामोरे जावे लागले। तसेच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका तसेच अन्य याचिकांवर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक 23/9/2025 रोजी दिलेल्या न्यायालयीन निर्णयांमध्ये प्रधान सचिव ग्रामविकास यांनी सन 2026-27 ची बदली प्रक्रियांमध्ये विलंब होणार नाही याकरिता आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याबाबत त्याचबरोबर दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रांमध्ये यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियांचे वेळापत्रक देखील उचित सूचना निर्गमित करण्याबाबत आदेशित या ठिकाणी करण्यात आले आहेत। अतिरिक्त सूचना पुढील प्रमाणे आहेत। बघा, पहिलं आहे माननीय न्यायालयाने दिलेले निर्देश व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बाबत नमूद वस्तुस्थिती विचारात घेता जिल्हा परिषद शिक्षकांच्या यापुढील जिल्हा अंतर्गत बदली या प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रानुसार विहित करण्यात आलेले वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियाकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सक्षम प्राधिकारी असणार आहेत। तसेच तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्याकरिता मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्रा. पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदकरिता आवश्यकतानुसार समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच विहित वेळापत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही पूर्ण करण्याबाबतची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची असणार आहे। तसेच सर्व जिल्हा परिषदांनी मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्रा. पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने विहित वेळापत्रकानुसार विहित केलेल्या या टप्प्यानुसार पुढील बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच बदली प्रक्रियांमध्ये विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषद यांची असेल याची देखील नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। बघा, तुमच्या समोर परिपत्रक आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दिनांक 4 नोव्हेंबर 2025 प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्रा. पुणे। विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीबाबतचे वेळापत्रक व इतर सूचना। महोदय,
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीबाबतचे धोरण संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 18/6/2024 रोजीच्या या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आले आहे। या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये विहित करण्यात आले आहे। या विहित वेळापत्रकानुसार मे विन्सिस IT प्राली पुणे यांच्याकडून सन 2025 ची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे पार पडली आहे। सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेदरम्यान बहुतांश न्यायालयीन प्रकरणे ही संबंधित जिल्हा परिषदांनी विहित मुदतीमध्ये अवघड क्षेत्र घोषित न केल्यामुळे बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये अचूकता नसल्यामुळे तसेच रिक्त पदांची माहिती अचूक न भरल्यामुळे उद्भवलेली आहेत। या सर्वांच्या परिणाम स्वरूप सदर बदली प्रक्रिया ही दिनांक 31 मे 2025 पर्यंत पूर्ण होऊ शकली नाही। त्यामुळे विविध न्यायालयीन प्रकरणास शासनास सामोरे जावे लागले। जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक 1 संलग्न याचिकांवर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक 23/9/2025 रोजी दिलेल्या या न्याय निर्णयामध्ये प्रधान सचिव ग्रामविकास यांनी सन 2026-27 च्या बदली प्रक्रियेमध्ये विलंब होणार नाही याकरिता आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याबाबत तसेच दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये यापूर्वी निश्चित केलेल्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत देखील या ठिकाणी उचित सूचना निर्गमित करण्याबाबत आदेशित केले आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले निर्देश व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बाबत उपरोक्त नमूद वस्तुस्थिती विचारात घेता जिल्हा परिषद शिक्षकांच्या यापुढील जिल्हा अंतर्गत बदली या प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहे। जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत शासनाच्या दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये विहित केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे। दुसरा आहे दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सक्षम प्राधिकारी आहेत। त्यामुळे उपरोक्त वेळापत्रकानुसार सन 2026 ची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विहित वेळेत पार पाडण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्राली पुणे यांना या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे। शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदली प्रक्रिया राबवण्याकरिता तांत्रिक बाबीसाठी सर्व जिल्हा परिषदांनी एका समन्वय अधिकाऱ्यांची कार्यक्रम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। बदली प्रक्रियेदरम्यान जिल्हा स्तरांवरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी संबंधित समन्वय अधिकारी कार्यक्रम अधिकारी यांची राहील। तसेच बदली प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्याकरिता मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्राली पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेकरिता आवश्यकतेनुसार समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। त्यानुसार उपरोक्त विहित वेळापत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही पूर्ण करण्याबाबतची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे। सर्व जिल्हा परिषदांनी मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्राली पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने विहित वेळापत्रकानुसार व विहित केलेल्या टप्प्यानुसार पुढील बदली प्रक्रिया पूर्ण करावी। 9 आहे बदली प्रक्रियेकरिता शासन स्तरांवरून केवळ धोरणात्मक बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येईल। तथापि बदली प्रक्रियेदरम्यान उपस्थित तांत्रिक अडचणी मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्राली पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे। 11 आहे बदली प्रक्रियेकरिता विलंब झाल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील याची देखील या ठिकाणी नोंद घेण्यात यावी। उपरोक्त सूचना सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणण्यात याव्यात। आपली ज्योत्सना अर्जुन कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन प्रत आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व
बघा, एकूणच अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत हा जो महत्त्वपूर्ण परिपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.